निंबाळकरांमध्ये चांगली जुंपल्याचं चित्र पाहायला मिळालं। बहुचर्चित असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात यंदाच्या उमेदवारीवरून महायुतीतील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना यंदा उमेदवारीच मिळू देणार नाही अशी घोषणा अजित राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांनी केली। तर हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं खुलं आव्हान खासदार निंबाळकरांनी जाहीर भाषणातून दिल्यानं वातावरण चांगलंच तापलंय। माढा, माळशिरस, सांगोला, करमाळा, माण, फलटण या 6 मतदारसंघात विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। 6 मतदारसंघावर सध्या महायुतीचं वर्चस्व आहे। लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसं राजकीय वातावरण तापू लागलंय। माढा लोकसभा मतदारसंघात आता भाजपानं पाय रोवले असले तरी महायुतीतील नेत्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे या मतदारसंघातील वातावरण अधिकच गरम होत आहे। मागील लोकसभा निवडणुकीत खासदार निंबाळकरांच्या यशात मोलाचा वाटा उचलणारे भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी यंदाच्या उमेदवारीसाठी दंड थोपटले आहेत। मागील लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी माळशिरसमधून खासदार निंबाळकरांना जवळपास 1 लाख मतांचं मताधिक्य देऊन त्यांचा विजय सुकर केला। अन्यथा इतर बहुतांश विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांना चांगलं मताधिक्य होतं। केवळ पाऊण लाखांच्या आसपास मतांनी निंबाळकरांचा विजय झाला। मोहिते पाटील आणि शिंदे यांच्यातील सख्य सर्वश्रुत आहेच। यात भर म्हणजे खासदार निंबाळकर आणि शिंदे यांच्यात वाढलेली जवळीक मोहिते पाटील आणि खासदार निंबाळकर यांच्यातील दुराव्याचं कारण ठरल्याची चर्चा आहे। मोहिते पाटलांनी माढा लोकसभेच्या उमेदवारांसाठी दंड थोपटल्यानं भाजपासमोर उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न आता उभारणार आहे। बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघात धनगर मतांचं प्राबल्य असल्यानं रासपचे महादेव जानकर यांनी देखील लोकसभा लढवण्याचं जाहीर केलंय। विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गातील अडचणी आता वाढत असताना त्यांचीच भावकी असलेले राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना खुलं आव्हान दिल्यानं 2 निंबाळकरांमध्ये जुंपल्याचं चित्र पाहायला मिळतंय।